बरं झालं वाचलो आज. साहेब साहेब वाचलो ना आपण. मग कोणामुळे? त्या गोट्याचं बोलणं मी ऐकलं म्हणून, नाहीतर आज आपण दोघंही खडी फोडत असतो. गोट? त्या इंद्राने एकदा जर का ठरवलं ना की मुळाशी जायचं तर तो जाणार आणि सगळं बाहेर काढणार. मग आता काय करायचं? कबूल करायचं. हेच की तुम्ही लाईट घालवली होती, त्या इंडोफोरच्या मॅनेजरने तुम्हाला पैसे आणि धमकी दिली होती, हेच कबूल करा. आपण इंद्रा सरांना समजलं तर आम्हाला कंपनीतून काढून टाकतील. मी आहे ना, 2 महिन्यानंतर मी तुम्हाला परत नोकरीवर घेईन आणि दुप्पट पगार देईन. मग तर झालं. आपण सर बस, मी सांगीन तेवढंच करायचं, गप्प बसायचं. हो साहेब मग सांगायचं ना तसं. नाही म्हणजे अहो सांगायचं ना. ही तर भीतीनं फार फाटली होती माझी, आणि तुम्ही बोललाच नाही काय. एक नंबर काम केलं तुम्ही बरं का. म्हणजे काय, आपण जर सापडलो असतो ना तर आपलं काम तमामच झालं असतं. आपलं नाही, तुमचं काम मी नक्की तमाम करेन. अहो साहेब, आम्ही काही मुद्दाम करतोय का? अहो ती पोरगी की नाही आपला काम धंदा सोडून काय बी कंपनी सोडतात. काय सांगितलं होतं? राणी दिसता कामा नाही. सांगितलं होतं ना, राणी फॅक्टरीत दिसता कामा नाहीये. कशाली फॅक्टरीत? अहो साहेब, मला बी कळना झालंय ते. त्या पोरगीच्या पायाला की नाही भिंगरी बसवल्या बघा. ती कुठे बी अशी फिरत असते नुसती. बस बस बस, राणी परत फॅक्टरीत दिसता कामा नाही. आणि ती जर का परत दिसली तर तुम्ही दोघं इथून बाहेर असाल. आला ताई, कशी झाली शॉपिंग? चांगली झाली. ह्या बसा, पाणी आणते तुमच्यासाठी. आई, घरातली सगळी कामं तशीच पडली आहेत. काय? ती राणी अजून आलीच नाहीये. ही मुलगी अजून नाही आलेली? बरं, नाही येणार असं काही कळवलं तरी आहे का? नाही ना, काहीच कळवलं नाहीये तिनं. मी काय म्हणते, त्या राणीची आहे ना कंप्लेंट आपण इंद्रा भाऊजींकडे करूयात. त्याशिवाय ती जागेवर येणार नाही. तिला कामावरून काढलं ना मगच तिला अक्कल येईल. थांबा, मी इंद्रा भाऊजींना फोनच करते. नाही थांबा. अहो सॉरी, मला जरा उशीरच झाला. ते फॅक्टरीत गेले होते. कोणाला विचारून गेली होतीस? इथे काम करतेस ना, मग इथल्या माणसांना कळवायची पद्धत नाही आहे का तुझ्याकडे? तुला इंद्राने इथे लावलंय ना कामाला, मग इंद्राला वेळ न पाळणं आवडत नाही, हे माहित नाही का तुला? सॉरी मॅडम, पण लई महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. अच्छा, म्हणजे तुझी कामं महत्वाची आणि घरची कामं महत्वाची नाहीत का? काय वाटतं तुला, आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही माणसांना कामाला ठेवतो का? मालती आई, आपण हिची कंप्लेंट आहे ना इंद्रा भाऊजींकडे करूच. करतेस मॅडम, इंद्रजीत सरांना नका सांगू. वाटल्यास तुम्ही जे काय काम सांगाल ना ते मी इथं थांबून पूर्ण करून जाईल. का? पगारातले पैसे कट करतील याची भीती वाटतेय की जॉब वरून काढतील याची भीती वाटते तुला? अगं वहिनी, किती बोलशील तिला? आता आले ना, ती करेल काम. आणि तसंही ती सांगते ना की फॅक्टरीत काम होतं, तर असेल खरंच काम. खोटं कशाला बोलेल ती? उर्मिला, मला अजितचं पटतंय बर का. अगं खरंच तिला यायचं नसतं तर ती आता आली असते का, सांग बघू. वहिनी, मुळात मुद्दा ती खरं बोलते का खोटं बोलते, काम आहे का नाही हा नाहीच आहे. ती न सांगता गेली हा मुद्दा आहे. आणि तिची ही मनमानी मी खपवून घेणार नाही. हे बघ, मी आत्ता तुला माफ करते, पण यापुढे जर असं झालं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, याद राख. लाग कामाला. हो मॅडम. घरातली सगळी कामं करायची आहेत तुला. एक जरी डाग दिसला ना तर इंद्रा भाऊजींना फोन केला म्हणून समज. अगं उर्मिला, ती एवढं सगळं काम एकटी कशी करणार? तिला झेपणार आहे का?
राणी, आता आमच्या रोजच्या मावशी आल्या ना, त्यांच्या बरोबर मिळून दोघींनी काम करा. हा, मावशी येणार नाही, कारण मावशींना मी सुट्टी दिली. त्यामुळे घरातली सगळी कामं ह्याच मुलीला करावी लागतील. अगं म्हणजे आपण तिला पगार देणार आहोत, फुकट काम नाही करते ती आपल्याकडे. आणि तसंही ती इथे काम करायला आली, मग काम कोणतंही असो. मग कुठून सुरुवात करतेस कामाला? हा, किचन पासून सुरुवात कर. मॅडम, काय ग? हे तुमच्यासाठी तेल आणलं होतं. तुमचे गुडघे दुखतात ना? अगं, पण तुला कसं कळलं माझे गुडघे दुखतात ते? ते काल तुम्ही पायऱ्या चढत होत्या ना, तेव्हा पाहिलं. लई त्रास होतो का? हे तेल ना माझी आई पण वापरते. तुम्ही वापरून पहा, तुम्हाला आराम भेटेल. आयुर्वेदिक तेल आहे मस्त. किती गुणाची आहेस घराने. नाहीतर आजच्या ह्या जमान्यात कोण कुणासाठी एवढं करतं ग? हाय का आता? आपण माणसांची काळजी केली तर माणसं पण आपली काळजी करतात, हे ना मॅडम? माझ्यासाठी एवढं प्रेमाने औषध आणलंस आणि मला मॅडम म्हणतेस होय? हे बघ, मला इथं ना सगळेजण काकी म्हणतात, तू पण मला काकीच म्हण. चालतंय की. पण राणी, काय ग, तुला एकटीला एवढं सगळं काम जमेल ना ग? कराल ना. लई मोठं घर आहे ना. तुझं चालू दे काम. आणि ऐक, तुला काही लागलं तर मला हात मारा, मी आतमध्ये आहे. काय करायचं या राणीचं? डोसक्याला नुसता ताप झालाय. कधी बघल तेव्हा नुसतं मधी 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 तोंड खुपसत असत्या. पुरती वाट लावून टाकली रे आपली. समजनाच झालंय तर हिच्यासाठी करायचं काय? माझी बी पुरतीच वाट लावून ठेवली तिनं. फॅक्टरीत माझं कोण ऐकणं झालंय. कामगारांना तिचंच पटतंय. सगळ्या कामात मधी 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 करती. तिच्यामुळे मुस्काडत खाल्ली मी. तिला तिची जागाच दाखवली पाहिजे. गजा, ती आपली वाट लावत्या ना. आपण तिची वाट लावायची. तिला चांगलंच तोंडावर पाडायचं. तू त्या पाहुण्या संग राणीचं स्थळ आणलं होतं, त्यांच्याबद्दल बोलून घेतलेस ना समजा? सगळे व्यवस्थित सांगितलंय त्यांना. तू बघच, ते पोरग राणीच्या आयुष्यात आलं ना, पुरती वाट लावून ठेवल राणीची. हा, हेच तर पाहिजे आपल्याला. वाटच लागली पाहिजे तिची. त्याचीच तयारी करायची आहे आपण. तू एक काम कर, फोन लाव त्यासनी आणि उद्याच्या उद्या लगेच यायला सांग. लाव पण. हा, काय नाही, असंच फोन केला होता. उद्या तुम्ही पोरगी बघायला येणार आहे ना नक्की? हा, वेळेत या. म्हणजे काय, कोणाचा फोन आलता? नाही, तसलं काही नाही. अहो पाहुणं, असं कुणाचं बी ऐकायचं असतं वे लग्नाच्या बाबतीत. अहो मी सांगतोय ना तुम्हाला, नाही तसं काय पण नाही. पोरगी देखणी आहे हो, नाही तिरडी चकणी काय नाही. अहो तुम्हाला कळतंय का? मी सांगतोय तुम्हाला, ऐका माझं. तुम्ही उद्या या, मग आपण. हा, आणि हा बघा, तसं बी तिला कुठं आयुष्यभर तुम्हाला नांदवायची तेव्हा माझ्याच. हॅलो, काय लांबड काय लावलायसा तुम्ही? हे बघा, तुम्हाला जेवढं सांगितलंय का नाही तेवढंच करायचं तुम्ही आणि तेवढंच ऐकायचं. तुमच्या पोराला फॅक्टरीत नोकरी पाहिजे ना? हा, मग जे आम्ही सांगतोय की नाही तेच ऐका आणि तेच करा. उद्याच्या उद्या लगेच याचं एवढंच ऐकायचं. समजलं ना काय सांगितलं ते? ठेवतो फोन आता. लय पुढं नाचत्या. नाही जर आमच्या तालावर तिला नाचवली तर बघच. या व्हिडिओत सांगितलंय तसं मी सगळं टाकलंय.
पण आता गॉड नोज यार कशी झालीये. अहो अश्विनी, तुम्ही काय करताय का? अहो ते मला जरा ओटा साफ करायचा होता. थँक गॉड राणी तू इथे आलीस. ऐक ना, मला एक हेल्प करशील का प्लीज? हा बोला ना. ऐक ना, ती खीर टेस्ट करून सांग ना कशी झाली. अरे वा, तुम्ही बनवली होय? हो. अहो दिसती तर छान आहे. छानच झाली असेल. काय टेस्ट करायचं, जाऊ दे. तरी एकदा टेस्ट कर ना प्लीज. थांब मी तुला देते. बरं. कशी झालीये राणी? मी ना पहिल्यांदाच बनवलीये, ते पण माझ्या दादूसाठी. आणि त्याला एकदा आवडली ना की तो खूप खुश होईल. मस्त झालीये. जमलंय तुम्हाला, लय भारी. आय न्यू इट रे. मला माहित होतं की चांगलीच होणार आहे, कारण मी इतके एफर्ट्स घेतले होते ना बनवण्यासाठी. आता मी रिलॅक्स. ऐक ना राणी, मी ना माझा फोन चार्जर लावते, मी येते. हा, खीर जरा गडबडच झालीये, पण आता त्या एवढ्या खुश होत्या, मग मी काय बोलली असते तर त्यांना लगेच वाईट वाटलं असतं. त्यापेक्षा मी म्हटलं जाऊ द्या, चांगलं चांगलं म्हणू. पण मी चुकीचं केलं का चांगलं म्हणून? आता ती हीच खीर इंद्रा सरांना वाढतील. अरे देवा. काय कराय एकटीच काय बडबडतेस? काय नाही, मी ते असंच आपलं. हा ग बाई, चिकूची खीर तयार झाली वाटतं. झालीये, पण आता काय ग, काय झालं? पण काय मग बाई? काय ग राणी, अगं खीर बिघडली की? हो तेच ना, त्यांनी दिली मला चाखायला, पण मी आता कसं सांगू त्यांना? त्या एवढ्या खुश होत्या, मग मी पण म्हंटल नाही लय छान झालीये. पण आता ही खीर जर इंद्रा सरांनी खाल्ली तर. बरोबर, असू दे, तू सर मी करते. अगं ते कुठे ग? काय ग? अहो काकी, काय झालं? चमक भरली ग. बरं या, आपण तिथं बसू. अचानकच चमक निघते. बसू आपण. आई ग, ह्या पायानी ग. काय ग, आज इंद्राला खीर नाही आवडली तर नाराज होईल ग चिकू. पहिल्यांदा तिने किती प्रेमाने केली होती तिच्या दादासाठी खीर. ए राणी, तुला येते का ग खीर करायला? मला? हा मग येते की. मग बनवशील? मी कसं करणार ना तुमच्या घरात. बरं राहू दे, मीच करते. नाही नाही, आज काय सरळ उभं राहता येणार नाही वाटतं. तुम्ही राहू द्या, बसा, मी करते खीर. करशील? हो करेल की. जमेल ना तुला? हो जमेल की. आणि आज अश्विनीच्या चेहऱ्यावरचा आनंद नाही मावळू देणार मी. तुम्ही मला फक्त सांगा की कुठं कुठं काय काय सामान ठेवलंय. हा, ते बघ, त्या तिथं समोर तूप आहे आणि ड्रायफ्रुट्स आहे. आणि अजून तुला काय हवं असेल ना तर ते बघ खाली ड्रॉवर मध्ये सगळ्या वस्तू समोरच आहेत. आणि दूध? दूध ते काय तिथंच आहे. राणी, नक्की जमेल ना बाळा तुला खीर? तुला माहितीये ना खीर कोण खाणार आहे? तुझे इंद्रा सर. आणि त्यांचा राग तर तुला माहितीच आहे. अहो जमल ना. आणि माझी खीर आहे ना कधी चुकूच शकत नाही. तुम्हाला एक सांगू का, आमच्या वस्तीत कुठला पण कार्यक्रम असला ना तर खीर बनवायची जबाबदारी माझ्यावरतीच असते. अहो बघा आज कशी खीर बनवते ते. इंद्रा सरांनी अश्विनीचं कौतुक केलंच पाहिजे. बर का राणी, इंद्राला फक्त माझ्या किंवा मालतीच्या हातचीच खीर आवडते बर का. अगं एवढा परदेशात राहून आलाय, पण त्याला जेवण आज सुद्धा घरचंच लागतं. आणि अगदी जसंच्या तसं. जरा सुद्धा खारट तिखट चालत नाही बरं. सगळ्या वस्तू कशा अगदी बरोबर हव्यात. फक्त जेवणाच्या बाबतीतच नाही, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आहे ना त्यांना सगळं चांगलं लागतं. अजिबात चूक झालेली चालत नाही. सगळे एकदम परफेक्ट पाहिजे. जर अश्विनीने ही खीर खाऊ घातली असती ना इंद्रा सरांना तर लई ओरडा बसला असता ना. अगं अश्विनीला आणि ओरडणार,
शक्यच नाही. अगं तुला माहितीये का, आमच्या घरामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त जीव त्याचाच आहे चिकूवर. खूप प्रेम करतो तिच्यावर. आणि तुला माहितीये का, तो किती जरी चिडलेला असला, किती जरी रागात असला, आणि चिकू जर का त्या संग बोलायला लागली तर त्याचा राग कुठल्या कुठं पळतो कळतच नाही. खूप जीव आहे ग त्याचा बहिणीवर. पण मला काय वाटतं, अहो त्यांचा स्वभाव रागीट नाहीच आहे. त्यांचं फक्त एवढंच आहे, चूक म्हणजे चूक आणि बरोबर म्हणजे बरोबर. आणि हा स्वभाव काय वाईट नाहीये. मग कशी हवी तुला सून? सून तीच कधी येते कुणास ठाऊक. आणि मुळात मनाजोगी सून मिळायला हवी ना. तसा काय माझा इंद्रा माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. आणि मुळात ना माझ्याही काही सुनेकडनं फार अपेक्षा नाहीये. हा, पण काही गोष्टी मात्र सुनेमध्ये असायलाच हव्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिने ना हे घर जोडून ठेवायला हवं. माझा इंद्रा काय सतत कामातच अडकलेला असतो, पण त्याला घरची ओढ वाटेल अशी सून हवी. मुळात ना तिच्या हाताला चवच अशी असायला हवी ना, की इंद्रा आपसुकच घरची वाट धरेल. ते म्हणतात ना, पुरुषाच्या मनाचा रस्ताच मुळे पोटातून जातो. हे मात्र खरं बोललीस बघ. ही राणी काय करत असेल एवढ्या किचन मध्ये? चोरून काही खात तर नसेल ना? बघायला पाहिजे. मॅडम, झालं किचन साफ. हो, मग आता काय बक्षीस देऊ का तुला? जा, राहिलेली कामं कर. बापरे, केवढी मोठी खोली. हा का आता ही इंद्रा सरांची रूम आहे होय? बापरे, एवढ्या मोठ्या खोलीत एकटेच राहतात. आता लग्न नाही झालं तर एकटेच राहत असतील. काय या मोठ्या लोकांचं ना. जाऊ दे राणी, तुला काय करायचंय? चला पटापट इथलं आवरून आहे ना त्या दुसऱ्या खोलीत जावं लागेल, नाहीतर त्या उर्मिला मॅडम वस्कन अंगावर येतील. मला कळत नाही या घरातले सगळे लोक असे वस्कन अंगावर कशाला येतात. त्या मालती मॅडम तशाच, हा रत्ना काकी तशा गोड आहेत, अश्विनी तर छानच आहे, अजित दादा पण तसे चांगलेच आहे.
विक्रांत सरांचं काही कळत नाही बाबा मला. आणि राहिले आबा, आबा तर आपलेच आहे. हा, बाकी तर सगळं बघतेस काय, साफ करते. बापरे, किती मोठं घर आहे, संपतच नाही. हे घर एवढं मोठं आहे की इथं अख्खी वस्ती मावल. आई, चिकू, काकी, अरे काय झालं, काय झालं? का बाई, का? ही गुलाबाची फुलं इथे कोणी ठेवली? तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहितीये मला गुलाब नाही आवडत. अरे घरात सगळ्यांनाच माहितीये, तरीही ही गुलाबाची फुलं इथे कोणी ठेवली? मलाही काही कल्पना नाही रे, कशी आली गुलाबाची फुलं इथे? त्या आगावर राणीनं ठेवली असतील. आमच्या पण खोलीत ठेवलीत तिने ती फुलं. हो, माझ्याही रूम मध्ये आहेत, पण मलाही नव्हतं माहित की तुझ्याही रूम मध्ये ठेवले असतील. ती मुलगी आहे ना, नको तिथे नाक खुपसते. कोणी सांगितलं होतं तिला हा शहाणपणा करायला? अगं उर्मिला, इंद्राला गुलाबाची फुलं आवडत नाही हे आपल्याला माहितीये. त्या बिचारीला काय माहित ग, चुकून ठेवली असतील तिने. एक सेकंड, मुळात ती राणी इथे काय करत होती? इंद्रभाऊजी, तुम्हीच कमलाकाच्या हाताखाली काम करायची शिक्षा दिली होतीत ना तिला, म्हणून साफसफाई करण्यासाठी ती इथे आली होती. काय मूर्खपणा आहे हा? तिची शिक्षा फक्त फॅक्टरी पुरता मर्यादित होती. तिचा आपल्या घराशी काय संबंध आहे?